दरम्यान सुनावणीच्या वेळेला कोर्टामध्ये उपस्थित असलेल्या समीर भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। भाटिया कमिशनच्या आधी जे काही इलेक्शन झालेले होते आणि त्या इलेक्शनमध्ये जे 27% जे आरक्षण जे आहे त्या पद्धतीने जे घेतलं गेलं होतं त्याच पद्धतीने आता सुद्धा जे आहे येणारे इलेक्शन जे आहे सर्व लोकल बॉडीच्या घेण्यात याव्यात असा जो आहे निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्या प्रित्यर्थ कोणाचे काय म्हणणं असेल काय असेल तर नंतर त्या संदर्भामध्ये वेगळी तारीख आणि नोटीस इश्यू केलेलं आहे, त्याच्यावर नंतर जे आहे निर्णय घेण्यात येतील। परंतु आता त्वरित जे आहे लवकरात लवकर इलेक्शन कमिशननी जे आहे इलेक्शन नोटिफाय कराव्या आणि इलेक्शन घेण्यात याव्या आणि त्यासुद्धा 27%च्या धर्तीवर ज्या पद्धतीने ह्या आधीच्या निवडणुका झाल्या होत्या त्या धर्तीवर ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून निवडणूक घेण्यास जे आहे सुप्रीम कोर्टाने सहमती दिलेली आहे। तर 5 वर्षांपासून खरं तर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती आणि अखेर आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय। 4 आठवड्यामध्ये निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे आदेशही कोर्टाने दिले। तर 2022च्या ओबीसी आरक्षणाच्या नुसारच या निवडणुका घ्याव्या लागतील असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे अखेर रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। येत्या 4 महिन्यांमध्ये आता सरकारला या निवडणुका घ्याव्या लागतील। गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू होती। वारंवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील या सगळ्याच्या संदर्भात तारीख पे तारीख पडत असताना अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने आजचा निकाल दिलेला आहे आणि येत्या सप्टेंबरमध्ये म्हणजे येत्या 4 महिन्यांच्या आत या निवडणुका आता घ्याव्या लागणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे। त्यामुळे येत्या 4 महिन्यामध्ये आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, पंचायत समित्या, नगरपंचायती या सगळ्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता घेणं हे बंधनकारक राहील। जर या निवडणुका घेण्यामध्ये काही अडचणी असतील तर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि पुढच्या 4 आठवड्यांमध्ये या निवडणुकांच्या संदर्भातली अधिसूचना सुद्धा काढावी लागेल। राष्ट्रवादीचे नेते आणि ओबीसी नेते, ओबीसी आवाज आपण म्हणूया, छगन भुजबळ सध्या आपल्या सोबत आहेत। भुजबळ सर, एक मोठा निकाल खरं तर सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, कारण गेल्या अनेक वर्षांपासून पुढे पुढे हा निकाल जात होता। निवडणुका कधी होणार हा प्रश्न होता, मात्र 2022चा जो त्याच्या आधीचं जे आरक्षण आहे तेच लागू होईल असं सुद्धा हा निकाल देताना म्हटलंय। नाही, आज खरोखर आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं, विशेषतः ओबीसी भटक्या विमुक्तांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा दिवस आहे। एक तर या निवडणुका होत आहेत हा एक महत्वाचा मुद्दा, तो एक आनंदाचा भाग आहे। आणि दुसरं म्हणजे निवडणुका मागच्या वेळेला ज्या झाल्या काही ठिकाणी 92 ठिकाणी नगरपालिका किंवा काही ठिकाणी आम्हाला 0 आरक्षण मिळालं, कारण खानविलकर साहेब सुप्रीम कोर्टाचे यांनी सांगितलं ताबडतोब निवडणुका घ्या आणि एम्पिरिकल तुमचा डाटा नाही त्यामुळे जे आहे आरक्षण नाही, आणि त्यामुळे आम्हाला आरक्षणाशिवाय या निवडणुका आम्हाला लढवाव्या लागल्या। आता आज ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ही केस होती त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना पण भेटलो, फडणवीस साहेबांना, त्यांना सांगितलं आम्हाला पूर्वीप्रमाणे आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, कारण हे भाटिया कमिशनमुळे सुद्धा आमचं आरक्षण कमी होतं की काय ही आमची भीती होती, कारण तो भाटिया कमिशनने जे आहे अतिशय चुकीचं सर्वेक्षण वगैरे केलेलं आहे। काही ठिकाणी 2%, काही जिल्ह्यात 4% असे ओबीसी लिहिलेले आहे, त्यामध्ये कोण आम्हाला मान्य नव्हतं। मग आम्ही सुद्धा ज्या सुप्रीम कोर्टामध्ये महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून वकील उभे केले आणि काल परवापासूनच समीर भुजबळ, महेश झगडे, ससाने ही काही मंडळी जी आहे तिकडे दिल्लीला जाऊन बसली आणि त्यांनी या सगळ्या आमच्या त्या वकिलांना तर ब्रीफ केलंच,
परंतु तुषार मेहता आणि इतर जे काही वकील, सरकारी वकील, त्यांना सुद्धा ब्रीफ केलं. इंदिरा जयसिंघानी वगैरे ते सुद्धा होते, त्यांना सुद्धा ब्रीफ केलं. आणि एकूण मग चर्चेमध्ये असं ठरलं की निवडणुका घ्यायच्या, परंतु त्याच्यामध्ये पाठिया कमिशनच्या माध्यमातून कमी झालेलं आरक्षण नाही, तर त्यापूर्वीचं जे काही आरक्षण आमचं होतं ते पूर्ण आरक्षणासहित त्या निवडणुका होतील. हा अतिशय महत्वाचा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठीचा निर्णय झालेला आहे. त्याबद्दल मी खरोखरच सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो. समता परिषद आमचे जे वकील आहेत त्यांचे आभार मानतो. तिथे आमचे जे लोक बसले त्यांना पण धन्यवाद देतो. 2-3 गोष्टी झाल्या आठवड्यात. एक तर आमची एक मागणी होती की जातगणना झाली पाहिजे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली. तो एक आम्हाला एक आनंदाचा क्षण आम्हाला मिळाला. आणि आज निवडणुका अधिक पूर्णपणे आमचं आरक्षण, तर हे जे आहे आम्हाला दुधात साखर पडल्यासारखं सर्व गोष्टी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या दृष्टीने योग्य प्रकारे पार पडलेले आहेत. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे धन्यवाद. अगदी खूप खूप धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.